नाउ नेक्स्ट वन इज सेकंड फंक्शन म्हणजे सेक फंक्शन y इज इक्वल टू सेक एक्सचा ग्राफ बघायचा. इथे सुद्धा मी सगळ्या स्टँडर्ड व्हॅल्यू लिहून ठेवल्यात. आता हे तुम्हाला वारंवार सांगत नाही, मी याच्या अगोदर सांगितलं तर हे π/6 π/4 π/3 अँड π/2 रॅडियनमध्ये आणि हे उलटं. आता साईन आणि कॉस फंक्शन जर सोडलं तर बाकी सगळीकडे कुठं ना कुठं नॉट डिफाईंड व्हॅल्यू येते. नॉट डिफाईंड इथं सेकमध्ये -90 नॉट डिफाईंड येते, 90 ही व्हॅल्यू नॉट डिफाईंड येते. बरोबर आहे. बाकीच्या व्हॅल्यू सेक 0 डिग्रीची व्हॅल्यू 1 येते. बरोबर आहे. आणि सेक 30 डिग्री काय येते, सेक 30 डिग्रीची व्हॅल्यू कॉस 30 किती आहे त्याची उलटी. कॉस 30 किती आहे, √3/2 आहे. तर ही सेक किती होते, 2/√3. मग 2/√3 म्हणजे 2/1.73 जर केलं तर ते 1.15 येतं. त्याच्यानंतर कॉस 45ची 1/√2 आहे, त्याचा रेसिप्रोकल सेक असतो. मग सेक 45ची किती आहे, √2 आहे. तर √2ची व्हॅल्यू किती असते, 1.41. त्याच्यानंतर कॉस 60ची व्हॅल्यू किती असते, 1/2 असते. मग सेक त्याचा रेसिप्रोकल, सेकची व्हॅल्यू किती असते, 2 असते. तशाच त्या व्हॅल्यू उलट्या आहेत तिकडे परत फोर्थ क्वाड्रंटमध्ये घेतलेल्या. तर ही व्हॅल्यू इथे रिपीट होते, ही रिपीट होते. आता ही येतात कशा, तर तुम्ही बाय डायरेक्ट फॉर्म्युला पण काढू शकता. कॉस मायनस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, कॉस थिटा. म्हणजे कॉस -30ची व्हॅल्यू काय येते, कॉस 30 एवढीच येते. कॉस -45ची व्हॅल्यू काय येते, कॉस 45 एवढीच येते. कॉस हा फॉर्म्युला माहीत आहे ना तुम्हाला 10वीमध्ये, कॉस मायनस थिटा इज कॉस थिटा. त्याच्यावरून पण काढता येतात. और तुम्ही जे शिकलेला आहात अलाइड अँगल त्याच्यावरून पण येते. और स्टँडर्ड युनिट सर्कलचा यूज करून ते तुम्हाला काढायला शिकवलेलं आहे 11वीच्या सेकंड चॅप्टर, म्हणजे याच्या अगोदरची कन्सेप्ट 11वीमध्ये. 12वीला जे असतील त्यांच्यासाठी अलाइड अँगल पण शिकवलेला आहे. 2-4 मेथडने ह्या व्हॅल्यूज काढता येतात. ठीक आहे. आत्ता प्रश्न एवढाच आहे की हा ग्राफ येतो कसा, आपल्याला त्याचं डोमेन आणि रेंज पुढच्या एकाच लेक्चरमध्ये 6 फंक्शनचं डोमेन आणि रेंज मी सांगणार आहे. सगळे ग्राफचे लेक्चर झाल्यानंतर ते डोमेन आणि रेंज काय येतं, कसं येतं, त्याच्यानंतर त्याचं इन्व्हर्स फंक्शन डिफाईन कसं करायचं, त्यासाठी हे कन्सेप्ट आपण समजावून घेतोय व्यवस्थित. मग आता इथे मी हे जे आहेत पॉइंट्स मी ऑलरेडी प्लॉट करून ठेवलेला आहे. तर बघा इकडे 0 डिग्रीला काय आहे, 0 डिग्रीला 1 आहे. 30ला काय आहे, 30 आहे एक्स ॲक्सिसवर, तेव्हा इकडे किती आहे 1.15. तर आता हे 1.15 साधारणतः इथे येईल ना, 1.15. अजून 1.41 साधारणतः इथे येईल 1.41. अजून कुठली व्हॅल्यू आहे, 2 आहे डायरेक्ट इथे. बघा 30ला 1.15, मग तो पॉईंट असा इथे येईल. 45ला आहे 1.41, ते इथे येईल. 60 डिग्रीला व्हॅल्यू काय आहे, 2 आहे, तर ती 2 डायरेक्ट इथे येईल. सिमिलरली -30ला व्हॅल्यू 1.15 आहे, तो पॉईंट इथे दिसेल असा. त्यानंतर 45ला -45ला 1.41 आहे, तो पॉईंट इथे दिसेल. त्यानंतर डायरेक्ट 60ला किती आहे, -60ला 2 आहे. मग आता हा जर ग्राफ काढला तर तो ग्राफ तुम्हाला कसा दिसेल, असा यू शेप दिसेल, हा असा. बरोबर आहे. मग हा ग्राफ तुम्ही -60च्या इकडे जवळ येत चालला -90कडे, की हे दोन्ही ग्राफ हा असिम्प्टोट इथं नॉट डिफाईंड येतं ना, जिथं नॉट डिफाईंड येतं तो असिम्प्टोट. मग ही लाईन डॉटेड लाईन आणि हा ग्राफ असे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, पण ते कधी एकत्र येणार नाहीत. म्हणून तर ह्या लाईनला आपण असिम्प्टोट म्हणतो. म्हणजे हा ग्राफ असा यू शेप राहील, लाईक दिस, हे असं असा. आणि हा असिम्प्टोट, हे दोन्ही असे एकत्र येण्याचा प्रयत्न करतील. आलं का लक्षात. तर हा ग्राफ असा येतो यू शेप. आता तुमच्या लक्षात आलं असेल -90 पासून 90 पर्यंत कॉस फंक्शनचा जो ग्राफ जातो, तो कॉस फंक्शनचा ग्राफ असा गेला होता, असा होता 30च्या स्केलमध्ये. तुम्ही काढला असेल मागे बघा.
म्हणजे बघा हे कसे रेसिप्रोकल आहेत. हा सेकचा ग्राफ आहे आणि हा कॉसचा ग्राफ आहे. कसे रेसिप्रोकल आहेत, दोन्ही एकमेकांचे व्यस्त उलटे. समजलं तुम्हाला हे? तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. ग्राफ जर समजून घेतले मॅथमॅटिकली तर खूप व्यवस्थित तुम्हाला कन्सेप्ट कळतात. तर आता इथे काय करायचं तुम्ही, अर्थातच हा चार्ट लिहायचा, 30च्या स्केलमध्ये हा ग्राफ काढायचा. हा स्केल 30चा आहे, वरती मेन्शन करायचं 30च्या स्केलमध्ये हा सेक फंक्शनचा ग्राफ काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, राईट डाऊन. नाउ डन. आता अर्थातच काय बघायचं याचं एक्सटेन्शन ऑफ सेक एक्स. मग आता सेक एक्सचं एक्सटेन्शन काढायला आपण ग्राफ कसा काढला आहे, नॉट डिफाईंड कुठं आलं होतं, तर नॉट डिफाईंड आत्ताच जो ग्राफ काढला -90 आणि 90वर आलं होतं, -π/2 आणि π/2ला, आणि इथून ग्राफ गेला होता. तर त्याचं नेचर जे होतं ते असं होतं, हा असा ग्राफ आला होता एवढा. आता तुम्ही पुन्हा π/2ला आणि 3π/2ला ते नॉट डिफाईंड येतं आहे सेक फंक्शन. मग आता पुन्हा जर ग्राफ काढला तर तो इथे असा नाही जात तो ग्राफ, तो इथे बघा हे -1ला सेक पायची व्हॅल्यू -1 आहे आणि तो ग्राफ असा उलटा यू शेप येतो इथे, हा असा आहे उलटा यू शेप. पुन्हा तुम्ही इकडे जर गेलात, हे एकावर एक नाही लाईन ना, सिंगल आहे, मी फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी करतोय. इथे -1 आणि तो ग्राफ असा यू शेप जातो इकडे. पुन्हा तुम्ही जर एवढ्या व्हॅल्यूज काढून घेतल्या -3π/2 पासून 5π/, म्हणजे हे असे बघा इथं मीट करण्याचा प्रयत्न करतात पण ते दे विल नेव्हर मीट. अँड ऑल दीज डॉटेड लाईन्स आर असिम्प्टोट्स फॉर सेक फंक्शन. असिम्प्टोट म्हणजे काय, मागच्या लेक्चर्समध्ये सांगितलं मी. असिम्प्टोट म्हणजे काय, कर्व आणि लाईन जर एकमेकांना टच करायचा प्रयत्न करत असतील बट ते कधीही एकमेकांना टच करू शकत नाहीत, अशा लाईन्सला काय म्हणायचं, असिम्प्टोट. म्हणजे ते टँजंट बनण्याचा प्रयत्न करतात पण ते कधीही टँजंट होऊ शकत नाहीत त्या कर्वसाठी. आता पुन्हा इथे एवढ्या स्पेसमध्ये तुम्ही 30चं स्केल घेतलं तर तुम्हाला परत हा ग्राफ असा मिळेल. बरोबर इथे 1 मधून तो ग्राफ असा वरती टर्न होतो आणि याची कॉपी जी आहे ती इथे रिपीट होते. पुन्हा इकडे याची कॉपी जी आहे ती इथे रिपीट होते, -1 आणि हे असं खाली रिपीट होतं उलटा यू शेप. तर ह्या असं अल्टरनेट काय होतात कॉपीज. पुन्हा इथे हे झालं खाली की याची कॉपी इथे ते 1 पासून असा ग्राफ यू शेपमध्ये टर्न होतो. मग आता हे काय अंदाजे नाही सांगितलेलं मी तुम्हाला, तुम्ही घेऊन पहा रिअली ह्या व्हॅल्यू 30च्या स्केलमध्ये π/2 पासून 3π/2 पर्यंत बरोबर ग्राफ तुम्हाला असा मिळेल इथे. समजलं हे एक्सटेन्शन. आणि आता इथे ग्राफ तुम्ही हा स्टॉप करा व्हिडिओ आणि काढून घ्या इथे हा ग्राफ. आता मी पुढचं सांगतो, इथे स्टॉप करायचं आहे, तुम्ही हे ग्राफ काढून घ्यायचं आहे. त्याच्या पुढे आणखी एक गंमत बघा, हा ग्राफ जो तुम्ही काढलेला आहे तर इथे कॉसचा ग्राफ जर काढून बघितला तर कॉसचा ग्राफ असा गेलेला आहे. कॉसचा ग्राफ असा गेला आहे बघा बरं. हा ग्रीन कलरचा जो ग्राफ आहे हा कॉस फंक्शनचा आहे, रेड कलरचा सेकचा आहे. आणि कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे, सेक आहे. सेक अँड कॉस आर रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. बघा हे ग्राफिकली असं येतं, समजलं. आता हे ग्राफिकली तुम्ही म्हणाले कसं नेमकं ग्राफ, मी तर इथं काहीच पॉईंट काढले. तर लक्षात घ्या हे 0 डिग्री 1 डिग्री 1.2 डिग्री 1.3 डिग्री जेवढे पॉसिबल पॉईंट घेता येतील तेवढे पॉईंट घेतले तर मग ते असा लोकस मिळतो तुम्हाला. असा ग्राफचा एक सेट म्हणजे सेट ऑफ पॉईंट्स मिळतो आणि सेट ऑफ पॉईंट्स असा दिसतो, समजलं. तर हे 2 ग्राफ्स असे येतात, समजलं का. हे सेकंड फंक्शनचं एक्सटेन्शन म्हणजे एक्सटेन्शन ऑफ सेक फंक्शन. नाव तर आता हा ग्राफ तुम्ही काढून घ्या व्यवस्थित. हा ग्रीन कलरचा ग्राफ काय काढू नका, राईट डाऊन.